तर आपल्या इतिहासामध्ये एक खूप मोठी शोकांतिका आहे की जेव्हा एखादा माणूस अस्तित्वात असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण तीच व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते किंवा ती त्या समाजामधून निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीचं महत्त्व जास्त अधोरेखित होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, रामदास महाराज असू दे किंवा अजून कोणी व्यक्तिमत्व असू दे, ह्यांना त्यांच्या कालखंडामधल्या लोकांनी हा नेहमी तिरस्कारच केलेला आहे. पण जसा तो कालखंड निघून गेला आणि भविष्यामध्ये जेव्हा लोकांनी त्या व्यक्तींचा पुरेपूर विचार केला तेव्हा त्या व्यक्तींचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. संभाजीराव भिडे गुरुजी हे पण त्यापैकी एक व्यक्तिमत्व आहे. आजच्या कालखंडामध्ये जर सांगायचं झालं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन व्यक्तिमत्वांना आपण नेहमीच ऐकत आलोय. लहानपणापासून म्हणा किंवा शाळेत असताना या दोन व्यक्तींबद्दल आपण खूप काही ऐकलंय. पण आपल्याला एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आचरणात आणले पाहिजेत. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोनच व्यक्ती का, ह्या का मागचं उत्तर जर शोधायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला भिडे गुरुजी हे जास्त समर्पकपणे उत्तर सांगू शकतात.